हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। तर आज आपण बटर गार्लिक चिकन तयार केलेले आहे, ते आज आपण पाहणार आहे। तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण बटर गार्लिक चिकन तयार केलेले आहे। बटर गार्लिक चिकन तयार करण्यासाठी आपण जवळजवळ इथे पावशर चिकन घेतलेले आहे। तर चिकनचे असे आपण मऊ पीस घेतलेले आहेत। चिकन आपण 2 वेळा स्वच्छ पाणी घेऊन चिकन धुवून घेतलेले आहे। बटर गार्लिक चिकन तयार करण्यासाठी आता आपण चिकनमध्ये चवीसाठी मीठ घालत आहे। यामध्ये आता आपण ब्लॅक पेपर घालत आहे। यामध्ये आता मी मैदा 2-2.5 चमचे घालत आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला चांगले चिकनला एकत्र करून घ्यायचे आहेत। तर आता हे सर्व मिश्रण आहे ते मी चांगले चिकनला लावून घेत आहे। यामध्ये आता आपण अर्ध लिंबू चिरून घेतलेले आहे आणि आता लिंबूचा रस आपण काढून घेणार आहे। तर हा लिंबूचा रस आहे तो आपण आता चिकनमध्ये मिक्स करून घेणार आहे। यातील बी आहे ते आपण काढून टाकणार आहे आणि लिंबूचा रस आपण चिकनला लावून घेणार आहे आणि हे चिकन आता आपण 15 मिनिटे मुरत ठेवणार आहे। तर गार्लिक चिकन तयार करण्यासाठी आपण 15-20 मिनिटे चिकन लावून ठेवलेले होते। त्याला आता 15-20 मिनिटे झालेले आहेत। तर आता ते आपण परतून घेत आहे। तर आपण तवा ठेवलेला आहे तो गरम करून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण आता अर्धी पळी तेल घालून घेतलेले आहे आणि यामध्ये आता आपण चिकनचे एक पीस आहेत ते आता आपण ठेवून घेत आहे। तर अशा पद्धतीने एक पीस आपल्याला तेलामध्ये तव्यावरती लावून घ्यायचं आहे। तर असे सगळे पीस आहेत ते मी अशा पद्धतीने सर्व पीस लावून घेत आहे। चिकनच्या कडेने तेल सोडून चिकन आहे ते खालच्या बाजूने शिजवून घेत आहे। 4-5 मिनिटे झाले की नंतर परत चिकन आपण पलटी करून घेत आहे। तर खालची बाजू भाजून झाली की आपण आता पलटी करून चिकनची दुसरी बाजू आहे तीही भाजून घेत आहे। तर अशा पद्धतीने चिकन आपल्याला पलटी करून दोन्ही बाजूंनी चिकन आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर तेलामध्ये मी चिकन आहे ते आता भाजून घेत आहे। तर अशा पद्धतीने चिकन आपल्याला तेलावरती शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। आता हे चिकन आता मी एका ताटामध्ये काढून घेत आहे आणि याच तव्यावरती आता आपण बटर घातलेले आहे। 2 चमचे बटर घातलेले आहे आणि त्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। आपण लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून किंवा चेचूनही घेऊ शकतो। तर त्या आता 1-2 मिनिटे बटरवरती भाजून घेत आहे। थोडेसे अर्धा चमचा आपण यामध्ये आता आपण मैदा घालून घेत आहे। मैदाही आपण बारीक गॅसवरती भाजून घेत आहे। यामध्ये आता आपण थोडेसे ऑर्गेनो 1 चमचा घालून घेतलेला आहे आणि तोही आता आपण बटरमध्ये भाजून घेत आहे। थोडेसे यामध्ये ब्लॅक पेपर आपण घातलेले आहे तेही आपण भाजून घेत आहे आणि आता हे आपण परतून घेतलेले चिकन आहे ते आता यामध्ये मिक्स करून घेत आहे। बटर गार्लिक चिकन आपण आता एकत्र करून 2-3 मिनिटे परतून घेत आहे। यामध्ये आता आपण तयार केलेले चिकनचे अळणी घालत आहे। तर जवळजवळ 1 कप चिकनचे अळणी यामध्ये मी घातले आहे आणि आता हे आपल्याला हाय फ्लेमवरती 5-10 मिनिटे चिकन चांगले शिजवून घ्यायचे आहे। बटर गार्लिक चिकन आता आपले शिजून तयार झालेले आहे। याच्यावरती आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा बारीक चिरलेली पुदिन्याची पाने घालत आहे। तर अशा पद्धतीने आपले बटर गार्लिक चिकन तयार झालेले आहे। तर तुम्हाला ही आजची बटर गार्लिक चिकन रेसिपी
कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही जर या चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचत राहील। आणि अशा पद्धतीने रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।